जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी. हे बघा आज गावात आलो. आता जर आपले ज्येष्ठ नागरिक सगळी बैठक बसली होती तर त्यांना मी सांगितलं होतं की तुम्हाला काय काठ्या देतो, ह्या लाकडी काठ्या आता बंद करा, एक लाकडी काठ्या देतो. तर आमचे एक जोडीदार पाडळीचे करंजुरे पाटील हे पण अपंग आहेत आणि ते कार्यकर्ते आहेत, नगर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत अपंग प्रार संघटनेचे. तर त्यांची माझी अशी बरीच अशी आमची दोस्तीपणा झाला. तर शहाजापूरला आम्ही गेलो होतो, एक गेट टुगेदर कार्यक्रम त्यांनी ठेवला होता, त्याकरता गेलो होतो पहा. तर मी सहज त्यांना फोन केला, व आमच्या ज्येष्ठ नागरिकांना त्या काठ्या असेल तर द्या. तर ते म्हणले या, म्हणले फोन करून या, म्हणले तुम्हाला पारनेरला आल्यावर तुम्हाला देतो काठ्या. तर ठीक आहे, आता आम्ही आता चाललो आहे बघा पारनेरला. चाललो आता सगळे तर काय ज्येष्ठ आणता येत नाही, पण तिथे गाडीवर चाललो आहे आम्ही. बघू आता तिथं ऑफिसमध्ये गेल्यावर काय होतं आहे काय नाही ते. आम्ही आता शिरूरच्या पुढं हे बघा, हे राळेगण सिद्धी, हे राळेगण सिद्धी बघा. इथून डायरेक्ट हा पारनेरला रोड जातो बघा. तर आम्ही आता त्या फाट्यावर आलो आहे, राळेगण फाटा. हे राळेगण सिद्धी आदर्श गाव, त्याच्यावरनं काहीतरी एक 10-12 किलोमीटर आहे पारनेर. तर आता तिथं चाललो आहे पहा. आता म्हणले थोडा इथं आता चहा वगैरे घेऊ, तर थांबलो आहे चहा. हे बघा हे यशराज स्नॅक्स सेंटर. तर हे राळेगण फाट्यावर बघा, इथे हे हॉटेल आहे. हे आमचे आगस्त आणि हे आमचे आबा. तर आम्ही आता तिघंच चाललो आहे गाडीवर. आणि मग म्हणलं बाकीच्यांना नेण्याऐवजी जाऊ दादा इथं चहा. म्हणले आता हे म्हणले नाश्ता करायचं, तर म्हणले नाश्ता करायचं. चला थांबलो या फाट्यावर बघा. हे मिसळ पाऊच खाऊ म्हणलं, आता ते वडापाव खाण्याचं काय हे नाही, तर मिसळ पाऊच खाऊ. तर हे बघा आता मिसळ पाव आले बघा. आता जाऊ द्या चला. हे पहा पारनेर आम्ही आता आलो आहे बघा. आता इथे हे खासदार श्री लंके साहेब पारनेर जनसंपर्क कार्यालय बघा. इथं आता आम्ही आलो आहे बघा. आणि आता आतमध्ये आता जाणार आहे. हे संपर्क कार्यालय आहे. तर हे इथं आता त्या आमच्या ज्येष्ठांसाठी आलो आहे बघा. तर त्यांना त्या काठ्या मिळायच्या होत्या, पण ते आता पाहूया. हे बघा इथं यांच्याकडे दिल्यात आधार कार्ड. तर हे बघा हे बसले इथं ऑफिस आहे बघा. तर उत्कृष्ट असं ऑफिस आहे बघा. इथं इथं गर्दी असते भरपूर. हे बघा इथं लंके साहेबाचे मेडल मांडलेत बघा इथं. आणि 12 तास कंटिन्यू खुलं असतं बघा. कधी इथं आल्यावर पहिले चहा वगैरे पाणी व्यवस्था आहे बघा. इथं सुंदर असतं नियोजन आहे. ट्रॅकिंग कधी सांगा हे बघा इथं आम्ही ऑफिसमध्ये आलो. फार आनंद झाला बघा. लंके साहेबांच्या ऑफिसमध्ये आलो तर साहेबांचे आम्हाला बंधू भेटले बघा. त्यांनी आम्हाला चहा वगैरे पाण्याची व्यवस्था केली. आमचं काय काम होतं त्यांनी पण ते मार्गी लावलं बघा. त्यांनी त्या वृद्धांसाठी काठी लागत होते, तर त्यांनी त्या काठ्या ॲडजस्ट करून दिल्या बघा. आणि उलट आम्ही इथे गाडीवर आलो, त्यांना ते सहन नाही झालं. ते म्हणले तुम्ही इतक्या लांब गाडीवर आला. पण ठीक आहे चला म्हणलं, फिरत फिरत जाऊ, जरा परिसर बघायला मिळेल. पारनेरचं म्हणजे कसं ज्वारी कांद्याची कसं काय ते बघायला पण गाडीवर जाऊ म्हणलं. आम्ही गाडी थांबत थांबत फिरत फिरत आलो बघा इथपर्यंत. तर इथं आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं, आनंद झाला बघा. आणि लगेच त्यांनी आमचं म्हणण्याची लगेच नोंद घेतली आणि आमची त्यांनी काम केलं बघा. तर साहेब आपलं नाव काय म्हणले? नमस्कार. नमस्कार. दीपक ज्ञानदेव लंके, हां, आयनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर निलेश लंके यांचा मोठा बंधू, मोठे वडील भाऊ. आणि खरंच तर हे वृद्ध बाबा म्हणजे आमचे ज्येष्ठ असणारे मार्गदर्शक आणि खासदार साहेबांचे गुरु असणारे. हे जरी शिरूर तालुक्यातून आंबळे येथील जरी असेल तरी परंतु एक प्रेमाचा आणि एक संबंध असल्यामुळं या परिवारातील हे तिन्ही पण वृद्ध म्हणजे आमचे हे बाबा तिघजण मोटरसायकल आले. खास करून विशेष सांगायचं म्हणजे
इतक्या वयाच्या इतकं वय असताना सुद्धा आपण मोटरसायकलवर इथपर्यंत आलात, म्हणजे खासदार साहेबांबद्दलची असणारी आस्था आणि आपुलकी ही पाहण्यास मिळते. आणि मी आल्यानंतर विचारलं बा नेमकं काय, तर ते म्हणले काय नाही, आम्हाला वृद्धांसाठी काठ्या पाहिजे, तर आमच्याकडे अजून 7-8 जण आहेत, टोटल 10. तर मी म्हणलं काही अडचण नाही, म्हणजे आम्ही कोणत्याही प्रकारच्या माणसांचा भेदभाव न करता मतदारसंघातील असो, बाहेरच्या मतदारसंघातील असो, परंतु हा माणूस आपला आहे त्या हिशोबाप्रमाणे आपण त्यांना कोणत्याही प्रकारचा असो, म्हणजे जेणेकरून आम्ही पाठीमागे 2-3 वर्षापूर्वी कोविडमध्ये काम केलं, ते त्याच्यावरच आम्ही मतदारसंघाचा विचार न करता, अख्ख्या महाराष्ट्राचा न विचार करता भारतातील प्रत्येक ठिकाणचा माणूस आमच्या कोविड सेंटरमध्ये येत होता. म्हणजे काही हा आपलाच जवळचा असावा किंवा लांबचा असा उपयोग न करता, भेदभाव न करता. हे बघा आता बघा साहेबांनी आता आम्हाला बघा, हे बघा आमचे करंजोले पाटील पाडळीचे, आणि हे बघा लंके साहेबाचे थोरले बंधू, हे पण आता इथं उपस्थित, त्यांच्या हस्ते बघा हे आमचे गावचे दिव्यांग सुभाष आबा आणि आगस्ते आणि हे बाकीची मंडळी बघा, यांना या काठ्या बघा त्यांनी आता दिल्या बघा त्यांच्या हस्ते. तर हे चांगला उपक्रम आहे. तर हा आधार म्हणजे जसा एक ज्येष्ठांना एक आधार लागतो, त्या पद्धतीने त्यांनी आधार वाटप, काठीचा आधार वाटप केले आहे बघा. पण आम्ही आज शिरूर तालुक्याचे आणि हे पारनेरचे, पण यांनी कुठलाही भेदभाव मानलेला नाही. तुम्ही शिरूरचे असो वा कुडालचे असो, आमच्या भागाच्या बाहेर बघा तरी त्यांनी आमचा सन्मान ठेवला बघा. आणि काठ्यांचं वाटप आम्हाला केलं त्यांनी. शिरूर आणि कोणतं दौंड असं काही बघितलं नाही, तर सर्रास त्यांनी दिलं बघा. त्यांनी खरं त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे. तर खरोखर म्हणजे हे आमचे करंजोले पाटील, तर हे तर आम्हाला शहाजापूरला त्यांनी पण आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं होतं, आणि त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो बघा. आणि साहेबांची, लंके साहेबांची सुद्धा आमची पंढरपूरमध्ये 2 वेळेस भेट झाली होती बघा. पण त्यांच्यापेक्षा सुद्धा यांचं काम नसले तरी त्यांचं इथं काम अगदी व्यवस्थित आणि चोख चालतं, हा आज आम्हाला साक्षात अनुभव आला बघा. हे असं म्हणजे कोविड काळापासून तर आम्हाला अनुभवच आहे का तुम्ही कुठले जरी बाहेरचे जरी असलं तरी पण इथं ते मदत करत होते. त्यामुळं हे यांचा असे विचार नाही, हा फक्त भारतीय किंवा महाराष्ट्रीयच आहे. त्यामुळे ते स्वतःचा मतदारसंघ न पाहता त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर प्रेम केलं बघा. असे हे लंके साहेबांचं म्हणजे खरं मार्गदर्शन आहे. आणि त्यांच्या नेतृत्वात हे सुद्धा हे बाकीचे नेते मंडळी काम करतात बघा. धन्यवाद मानले पाहिजे यांना. सलाम, जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा आता हे खासदार साहेबांचं बघा ऑफिस आहे वरच्या मजल्यावर. इथं शिक्षण, हे कोणाला काय जे समजा गरीब आहेत काय आहेत त्यांना ते मार्गदर्शन, इथं काय समजा देणगी वगैरे काय असेल तर ते इथून ह्या विभागातून दिलं जातं बघा. तर इथं पण साहेब कोणते इथं, हां हे अमोल झेंडे साहेब आहेत बघा इथं. तर हे आपल्याला थोडक्यात माहिती देतील बघा. धन्यवाद साहेब, नमस्कार. माहिती सांगा. बघा आता हे ऑफिस आहे बघा. इथं हे ऑफिसमध्ये आम्ही आलेलो आहे बघा. तर आता इथं हे बाजार समितीचे सभापती आहेत. सर आपलं नाव काय म्हणले? संदीप सारखे. हे सालके साहेब आहेत बघा. तर हे इथं पण हे इथं उपस्थित राहून लोकांचं म्हणजे समोर काय अडचण येते निवारण करतात बघा. तर इथं काय प्रकारचं इथं चालतं बरं इथं, म्हणजे काम व्यवसाय म्हणजे काय प्रकारचं कामकाज चालतं इथं? तर जेवढी येतात ना जनता, इथं कोणी येऊ, कोणाला माघारी पाठवणे हा विषयच नसतो. नाही बरोबर आहे. हो, इथं कोणचं पण म्हणजे शाळेचं लहान मुलांसाठी काही असून त्यांचा वह्या पुस्तकं, त्यांच्या फी पासून त्यांचं जेवढं त्यांना शक्य आहे तेवढी मदत करतात. तेवढी मदत इथं केली जाते. म्हणजे आणि कोणत्याही विभागाची असू द्या, म्हणजे तालुका वेगळा असू द्या, जिल्हा वेगळा असू द्या, काही अडचण नाही, शक्य आहे तेवढी पूर्ण मदत इथं केली जाते. म्हणजे समजा शिक्षणासाठी म्हणजे त्याला वयोमर्यादा म्हणजे काय समजा 5वी पासून 4थी तसं काही नाही. जशी परिस्थिती बघू सगळे त्याला मदत केली जाते. सगळी मदत केली जाते. 500 वह्या पुस्तकं, तुमचं फी वगैरे काय असेल त्याचं राहण्याचं याचं संपूर्ण व्यवस्था केली जाते. तर बघा इथं म्हणजे खरंच चांगला उपक्रम आहे हा साहेबांच्या अंडर चाललाय बघा. तर प्रत्येकाशी त्यांनी विभाग केल्यात, त्या विभागाप्रमाणे बघा तिथं शिक्षणाचं आणि दुसराच वृद्धांना कुठं काय असेल ते काठी वाटप, कुठं काय मदत, ते या दवाखान्यासाठी हां त्यांना एसटीचे पाससाठी काय अडचण अधिकाऱ्यामार्फत त्याचा पाठपुरावा म्हणजे संपूर्ण अशी मदत करतात बघा. इथं कुणाला काही अडचण येऊन देत नाही बघा. तर खरं असं यांचं उपक्रम खरंच चांगले उपक्रम आहेत. हे असं प्रत्येक ठिकाणी असं व्हायला पाहिजे. महिलांसाठी देवदर्शन, महिलांसाठी देवदर्शन ट्रिप, कुठं का दुसरं अजून काय असं समजा आरोग्य शिबिरे. परत आणखी दुसरे आम्हाला ते करंजोले पाटील भेटले बघा. तर ते पण म्हणले आम्ही दिव्यांगांसाठी असे बरेचसे साहेबांकडून आम्ही उपक्रम राबवून घेतो.
तर त्यांनी पण बरेच उपक्रम सांगितले की साहेब सगळ्या उपक्रमात सहभागी असतात आणि ते करून घेतात आणि तुम्ही पण आज सभापती आहे, त्यामुळे तुमची पण जबाबदारी आहे संपूर्ण करून घेण्याची, तर तुम्ही पण मदत करून हे संपूर्ण करून घेता. धन्यवाद साहेब. साहेबांचे संपूर्ण असे मेडल वगैरे मिळालेले सगळे असे वर लावलेत बघा. नाही खरंच आहे, साहेबांना म्हणजे धन्यवाद मानले पाहिजे. तर अशा संपूर्ण असं नियोजन करतात बघा आणि स्वतःच तालुक्यात त्यांचं असं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमध्ये संपूर्ण इथं नियोजन केलं जातं बघा. ह्या मुलांचं शिक्षणाचं, कोणाचं दवाखान्याचं असो, हे डॉक्टर वगैरे हे ते संपूर्ण बघा त्यांचं असं नियोजन असतं बघा. तर खरंच सुंदर उपक्रम आहे, मानले पाहिजे. धन्यवाद. आबा कसं वाटलं तुम्हाला? हे वातावरण बघितलं एक जणू म्हणलंच नायक आल्यावर सगळ्यांना सेवा होती. सेवा होती हे महत्वाचं आहे. नाहीतर एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यावर कोणी विचारत पण नाही आणि बोलत पण नाही, पण इथं आपुलकीने विचारणा केली जाते आणि खरोखर इथं आल्याबरोबर पाणी चहा ही व्यवस्था म्हणजे खरंच म्हणजे यांचा उपक्रम खरं असं म्हणजे लोकांनी पाहण्याचा उपक्रम आहे हा त्यांचा, खरंच मानलं पाहिजे. धन्यवाद मानतो या साहेबांच्या ऑफिसला, साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद. हे बघा खासदार डॉक्टर श्री लंके साहेब यांचं ऑफिस आहे बघा. इथं वर इथं महिलांसाठी इथे प्रतिष्ठाने इथं सगळी कामं केली जातात बघा इथं. आणि आता इथून आता आम्हाला त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही आता इतक्या लांब आला आहे, तर इथं शेजारी एक कार्यक्रम चालू आहे डोळ्यात तपासणीचा, तर तिथं तुमचे चांगल्या उच्च दर्जाच्या मशीनने डोळे तपासले जातील आणि नंतर तुम्हाला ते हाय प्रकारचे चष्मे दिले जातील. तर तुम्ही आता इतक्या लांब तिथं जा आणि तिथं आमचं नाव सांगा, तुम्हाला तिथं ॲडजस्ट करून घेतील. तर आता आम्ही आता तिकडं रुई छत्रपती आता इकडं निघालो आहे बघा आता. तर हे सोप्यावरनं कुठं जायचं त्यांनी सांगितलं आहे मार्ग बरोबर. आम्ही आता तिकडं जाणार आहे आणि रुई छत्रपतीला गेल्यावर मग तिथं डोळे तपासून घेणार आहे आणि चष्मा पण देणार आहेत. तर बघू सांगा हे अण्णा आलेत बघा, हे आपले लंके साहेबाचे थोरले बंधू आहेत बघा हे. चला धन्यवाद. हे बघा हे निलेश लंके साहेब प्रतिष्ठान संचालित पवार साहेब आरोग्य रथ बघा. आणि इथं आम्हाला त्यांनी जायला सांगितलं, इथं आम्ही आलो आहे बघा आता. तर हे रुई छत्रपती म्हणून गाव आहे, ह्या गावामध्ये आज शिबिर आहे बघा त्यांचं. तर इथं हे सगळं इथं काम चालू आहे बघा इथं आता. तर इथं बघा या आतमध्ये गाडीत डोळे वेगळे तपासतात बघा इथं. आणि ही प्रतिष्ठानची गाडी आहे नेते लंके साहेबांच्या. आणि हे बघा हे असं म्हणजे चांगली सेवा आहे. हे काल याला झालं होतं रांजणगाव मशिदीला झालं काल शिबिर आणि आज इथे. तर असे प्रत्येक म्हणजे तालुक्यात जिल्ह्यात यांचं चालू आहे पहा. हे चांगलं आहे नियोजन. हे बघा आता नाव वगैरे दिले, आता तिथं डोळे तपासणी होईल बघा आता. आणि नंतर मग चष्म्याचे वगैरे नंबरप्रमाणे वाटप केलं जाईल. ही त्यांची दवाखान्याची गाडी आहे बघा. तपासतात लंके साहेबाच्या प्रतिष्ठानचे बघा हे आज शिबिर आहे बघा इथं. आणि हे डॉक्टर आहेत बघा. सर आपलं नाव काय म्हणले सर? हे जाधव सर आहेत बघा. तर हे रुग्णांचं बघा डोळे तपासणी, कोणाचं काय मोतीबिंदू काय ऑपरेशन असेल तर वगैरे ते सांगतात बघा. आणि ते मग आपले नंबर घेऊन आपल्याला ते कळवतात. सर म्हणजे तुम्ही कसं नियोजन करताय? हे आपलं लंके साहेबांच्या मदतीने चालू आहे हो शिबिर हो डोळ्याचं. हां आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मोतीबिंदू तपासणी, मोफत चष्मे वाटप, हो मोफत तपासणी हां शिबिराचं आयोजन केले 5 जानेवारी पर्यंत आहे. हो 5 जानेवारी आणि तिथून पुढे नंतर मग ऑपरेशन चालू. त्या पुढे ऑपरेशन चालू, मग हॉस्पिटलला नेऊन ऑपरेशन होणार. हां बघा ही चांगली सुविधा आहे बघा. इथं घरोघर म्हणजे प्रत्येक खेड्यापाड्यात गावात जाऊन ही सुविधा चालू आहे बघा लंके साहेबाची. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण हे नियोजन असं तपासणी वगैरे करतात आणि त्यांना रुग्णांना मार्गदर्शन करतात. ऑपरेशन करणे, पुढं मृत्यूबिंदू सांगणे, कोणा चष्मा वापरणे असे फ्रीमध्ये सगळे इथं दिले जातं बघा. तर धन्यवाद सर. बघा आम्ही हे 2 गाड्या नेल्या होत्या बघा आबाने नागस्तेने नेहमी. आम्ही बघा आता एवढ्या काठी आणल्यात बघा आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जर मिळाल्या आणल्या. आणि परत नंतर तिकडं रोहित छत्रपतीला गेलो होतो बघा. तर तिथं डोळे वगैरे तपासले आणि चष्मे दिले आणि आता ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन करायला जाणार आहे. तर आता आम्ही सगळं काम करून आता इथं गुळाचा चहा मिळतो
तर चहा घेण्यासाठी थांबलो आहे बघा. आता चहा घेऊ आणि नंतर मग घरू जाऊ. तर बसलेला आम्ही आता गुळाचा चहा घेऊ म्हणलं आता. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडलं तर धन्यवाद. रामकृष्ण हरी.